उभी राहते, नवीन डेव्हलपमेंट होते. पण ज्या कामगारांनी आयुष्यभर घाम गाळला ते आपल्या लीगल ड्यूजपासून वंचित राहतात आणि म्हणून अशा ज्या कारखान्यांच्या बाबतीमध्ये माहिती गोळा करायला सांगितली आहे आणि जे कारखाने अशा प्रकारच्या जे कामगारांना देणी दिलेली नाहीत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी देखील एक स्वतंत्र कक्ष MIDC मध्ये उद्योग विभागामध्ये निर्माण करण्याच्या सूचना मी संबंधित उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होणार आहे, त्यासाठी आपण विशेष नियोजन देखील केलेलं आहे का? ते देखील आपले मंत्री उदय सामंत जे आहेत त्यांनी त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं त्यात विशेष लक्ष घातलंय आणि त्यामध्ये इथून एक स्पेशल ट्रेन जाणार आहे आणि त्या ट्रेनमधून विशेष ट्रेनमधून 1200 साहित्यिक त्या ठिकाणी इथून जाणार आहेत आणि त्या प्रत्येक म्हणजे त्या ट्रेनमध्ये देखील जे साहित्यिक आहेत ते म्हणजे संमेलनाशी निगडीत अशा प्रकारचं ते देखील एक साहित्य संमेलन ट्रेनमधलं होईल अशा प्रकारचं एक नवीन संकल्पना साहित्यिकांनी देखील 3 दिवस काय 30 तास लागतात ना, त्यामुळे त्याच्यामध्ये तो देखील एक नवीन कन्सेप्ट आणि आपले मंत्री देखील त्यांच्यासोबत जातील असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे साहित्यिकांना देखील त्या जातानाचा प्रवास जो आहे तो अतिशय चांगला होईल, सुसह्य होईल आणि कुठली त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील आपण घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष त्यासोबतच आपण जर बघितलं म्हणजे परत एकदा तुम्ही संपूर्ण देशाचं लक्ष आहे ते वेधून घेतलेलं आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं तुम्ही पहिले नेते असाल की जे तुमच्या सर्व खासदारांना, आमदारांना, नेत्यांना घेऊन कुंभमेळ्यात स्नान करायला चालला. अरे बाबा, हिंदुत्वाचा कुंभमेळ्याचा जायचा माझा विचार आहे आणि काय बरेच लोक जाऊन आले ना कुंभमेळ्याला. म्हणजे अगदी प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जाऊन आले आणि त्यामुळे शेवटी तिथं जाणं हे त्यालाही योग लागतो आणि नक्की मी जाण्याचा माझाही मानस आहे. सर ते उपमुख्यमंत्री समन्वय कक्ष त्यासोबतच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला जातोय. एक त्याच्यावर टीका अशी होती की सरकार अरे वॉर रूम निर्माण केली. आता इथं कोण, आमचं महायुती सरकार आहे आणि तुम्ही आता वैद्यकीय कक्ष म्हणाल तर बघा माझ्याकडे GR आहे. या ठिकाणी हा GR तुम्ही बघा 31 ऑक्टोबर 2023चा GR आहे. 31 ऑक्टोबर 2023ला हा वैद्यकीय कक्ष आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केला आहे. आता या वैद्यकीय कक्षामधून जे अर्ज येतील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांना फॉरवर्ड केले जातील. आपला तिथं रामेश्वर नाईक आहे, म्हणजे मंगेश चिवटे आमचा वैद्यकीय कक्षाचा जो प्रमुख आहे शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात तो काम करत होता. तेव्हाही रामेश्वर नाईक उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामध्ये काम करत होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांना जलद इथं ज्यांना वैद्यकीय सेवा पाहिजे, वैद्यकीय मदत पाहिजे अशा गरीब सर्वसामान्य माणसाला यामध्ये मदत होईल आणि जेवढी जास्त आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था करू तेवढ्या जास्त लोकांना, लाखो लोकांना वैद्यकीय सेवा मिळेल. त्यामुळे हा कुठेही काही म्हणजे कामाचं डुप्लिकेशन नाही, कुठली पॅरलल यंत्रणा नाही. त्याचबरोबर तुम्ही अगोदर पण वॉर रूम, नवीन वॉर रूम केलं म्हणाले. आता नवीन वॉर रूम या ठिकाणी कुठली झाली नाही, एकच वॉर रूम आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ती देखील त्या वॉर रूममध्ये जे व्हायटल प्रोजेक्ट, जे महत्त्वाचे प्रोजेक्ट होते, मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही बसून ते मॉनिटर करत होतो, त्यातले अडथळे दूर करत होतो. त्या मुख्यमंत्री वॉर रूममधूनच यापुढे जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्यांना चालना दिली जाईल, त्यांना पुश केलं जाईल
आता हे जे समन्वय कक्ष जो स्थापन केलेला आहे, हा समन्वय कक्ष जो आहे, शिवसेनेचे जे मंत्री आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत, त्या खात्याचा आढावा त्या समन्वय कक्षातून घेतला जाईल आणि हा समन्वय कक्ष सीएम वॉर रूमशी देखील अटॅच असणार आहे. त्यामुळे शेवटी आपण जे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागाचा आढावा घेणं, किंबहुना त्यांना काय अडचणी आल्या तर त्याला त्या दूर करणं आणि त्याला चालना देणं, याचा अर्थ कुठेही तुम्ही एक पॅरलल यंत्रणा सुरू केली आहे, पॅरलल काही कक्ष सुरू केला आहे, असं कशाला घेतात? त्या जो समन्वय कक्ष आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी येऊन आढावा घेऊ शकतात, अजितदादाही आढावा घेऊ शकतात. आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि त्यामुळे टीम म्हणून आम्ही काम करत असताना आमचा एकच अजेंडा आहे की या राज्याचा विकास करणं. या राज्याला जो 2.5 वर्षामध्ये ज्या वेगाने आम्ही काम केलं त्याच्यापेक्षा जास्त वेगाने या पुढच्या काळामध्ये काम झालं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. साहेब, पण काही ठिकाणी भाजपकडून स्वबळाची भाषा केली जाते, पुणे असेल, कोल्हापूर असेल. आणि तुम्ही दुसरं तुम्ही काय म्हणाले, कोल्ड वॉर सुरू आहे. अरे तुम्ही तुमचा टीआरपी वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुटता, पण आमच्यामध्ये तसं काही नाहीये, कोल्ड वॉर नाहीये आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाहीये किंवा इंडिया अलायन्स नाही. आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे, विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल, कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातोय. त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही, आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे. त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड वॉर नाही होणार ना, काय हॉट वॉर. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही एखादी बातमी वर्तमानपत्रात आली लगेच तुम्ही चॅनलवर चालवता, पण आमच्यामध्ये तुम्ही काही केलं तुमचा टीआरपी वाढवायला तरी आमच्या दोघांमध्ये नाही, आमच्या तिघांमध्ये कुठलाही काही मतभेद होणार नाहीत आणि कुठलाही वादविवाद होणार नाही. कारण आमचा अजेंडा काय, महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही आहे. आमचा अजेंडा जो आहे या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, त्यांना न्याय देणं, या राज्याला पुढे नेणं, हा विकासाचा अजेंडा आम्ही घेऊन चाललोय. त्यामुळे तुम्ही एवढंच सांगतो की तुम्ही फक्त रोज बातम्या अशा खळबळजनक बातम्या देऊन खळबळ काय कुठे उडणार नाही, खळबळ उडते समोरच्या लोकांमध्ये, त्या बातम्या द्या. बरं, कोणी यापूर्वीचे लोक अरे एकदाच मंत्रालयात आले होते, मी एकदा आलो नाही की त्याच्या बातम्या तुम्ही करता, गावाला गेला की तो नाराज झाला. अरे काय तुम्ही जरा सगळे पत्रकार आमचे मित्र लाडके पत्रकार आहेत, तुम्ही जरा लाडक्या बहिणी लाडक्या भावांप्रमाणे जरा वागा, काम करा चांगलं. ऑपरेशन टायगरची धास्ती ठाकरे गटाने घेतली, त्यामुळे त्यांनी वारंवार बैठका घ्यायला सुरू केली. वाद आहे, पालकमंत्री पदावरती असेल, महामंडळ वाटणं असेल, त्यात सोबतच निर्णयांवरती काटछाट असेल, अशा अनेक गोष्टी होतात आहेत आणि तुम्ही एकीकडे म्हणतात की कुठे काही नाही. अरे कुठं काय तुमच्या मनातलं तुम्ही सगळं बोलता येतं. इथं सर्व तुम्ही सरकार स्थापन जेव्हापासून नवीन सरकार झालं तेव्हापासून तुम्ही हे होणार का ते होणार का, याच्यामध्ये मतभेद आहेत, याच्यामध्ये वाद आहेत. वाद नाही, एक एक सगळे मार्ग निघत गेले आणि शेवटी चर्चेने सगळे प्रश्न सुटतात. त्यामुळे चर्चेने सगळं सुटतील, सगळे विषय निकाली निघतील. ऑपरेशन टायगरची धास्ती ठाकरे गटाने घेतली, त्यामुळे ठाकरे गटाने वारंवार बैठका देखील आयोजित केल्या गेल्या. अरे बाबा, तुम्ही आता बैठका आता जो बूंद से गई वो हाउस से नहीं आती है, कैसे चलेगा? डॅमेज कंट्रोल डॅमेज करतो. अरे तुम्ही 2019लाच बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं, हिंदुत्वाला डॅमेज केलं, शिवसेनेला डॅमेज केलं, सगळं झालं. आता काय तुम्ही त्याच्यावर आबाळ फाटलं आणि त्याला कुठं ठिगळ लावणार? कुंभ मेळ्यावर एक हिंदी में प्रश्न है कि आप कुंभ मेला जाने वाले हैं, आपके सभी सांसद विधायक आपके साथ होंगे, किस प्रकार की तैयारी है आपकी? अरे बाबा, अभी सोचा है जाने का, अभी नियोजन करेंगे तब आप तैयारी करेंगे तो आपको बताएंगे. लेकिन कुंभ में सभी लोग गए हैं. कुंभ में आदरणीय देश के प्रधानमंत्री जी गए, देश के गृहमंत्री जी गए, देश के महामहिम राष्ट्रपति जी गए, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी गए.
तो इसलिए वहाँ पर जाना है। मुझे भी कई जो वहाँ के संत महंत है, वहाँ के जो लोग हैं, उन्होंने भी न्योता दिया है और निश्चित रूप से जाने का मेरा ही मानस है, इच्छा है और तैयारी हो जाएगी तो आपको बताऊंगा जरूर। मुख्यमंत्री सहायता कक्ष को लेकर कई सारी आलोचना हो रही है, कई सारी अफवाहें आ रही है, उसके बारे में आपका तू दिल्ली में गया है क्या अभी? हिंदी से मैं इतना ही कहूंगा कि यहाँ कोई पैरेलल सरकार भी नहीं, पैरेलल यंत्रणा भी नहीं और सिस्टम का कोई डुप्लीकेशन भी नहीं है। यहाँ पर जो वैद्यकीय कक्ष का बताया, मैंने अभी भी जीआर बताया है। ये जीआर जो है 31 अक्टूबर 2023 का है। ये तारीख देख लो आप। जब मैं मुख्यमंत्री था, देवेंद्र जी उप मुख्यमंत्री थे, तभी इसकी शुरुआत हुई है। और इसकी शुरुआत क्यों हुई? क्योंकि जितने भी ज्यादा ऐसे कक्ष हो जाएंगे तो लोगों को आसान हो जाएगा। वैद्यकीय सुविधा जो है, लोगों की जान बचेगी, लोगों को फायदा होगा। जो हमारी योजना है उसकी जानकारी उनको मिलेगी, योजनाओं को फायदा उनको मिलेगा। अभी महात्मा ज्योतिबा फुले, आयुष्मान भारत, मोदी जी ने जो 5 लाख का निधि जो योजना की है, महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख की योजना है, ये सब का फायदा एक सर्व सामान्य नागरिक को मिलेगा, उनकी जान बचेगी। और इसी दृष्टि से, इसी कारण से ये कक्ष खुला था 2023 में। उसको आगे बढ़ा रहे। अभी मुख्यमंत्री सहायता निधि के लोग आएंगे तो वो मुख्यमंत्री सहायता निधि के ऑफिस में उसकी अर्जी जाएगी। तो ये ज्यादा जितने लोग काम करेंगे, शिवसेना वैद्यकीय कक्ष काम कर रहा है, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन काम कर रहा है, अजीत दादा का वैद्यकीय कक्ष काम कर रहा है और मुख्यमंत्री सहायता कक्ष है ही है। तो ये ऐसा कुछ भी नहीं, ये पत्रकारों ने ये बनाया हुआ सब ये है कि ये पैरेलल है। ये अभी ये जो वॉर रूम की बात आप करते हो, तो वो समन्वय कक्ष शुरू किया है। शिवसेना के मंत्री है, शिवसेना के जितने डिपार्टमेंट है उसका जायजा लेना, वो जितने भी उसके काम के प्रगति का जायजा लेना और उसे जहाँ पर तक कुछ अड़चन है उसको दूर करना, उसको आगे बढ़ाना, ये काम है। उसका तो आढ़ावा मुख्यमंत्री भी ले सकते आके, हमारे अजीत दादा भी आके ले सकते। क्या है उसमें? क्या सब एक टीम बनकर हम काम कर रहे हैं और इसलिए हमारा एजेंडा एक ही है, इस राज्य को आगे बढ़ाना, इस राज्य का विकास करना और इस राज्य के जनता को उनको जितना भी लाभ सरकारी योजना का मिलना चाहिए वो देना और उनके जीवन में अच्छे दिन लाना, बदलाव लाना, यही हमारी उम्मीद है। कोल्ड वार बोल रहे हैं, क्या बोल रहे हैं आप लोग, ये कोई ऐसा कुछ भी नहीं है। ये हमारी महाविकास आघाड़ी नहीं है, इंडिया अलायंस नहीं है, महायुति है। और इसलिए महायुति में 2.5 साल हमने जो काम किया है, हमारे युति ने टीम बनकर, इसलिए लैंडस्लाइड मैंडेट लोगों ने दिया है। अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है, तो हमें क्या मिला, इससे जनता को क्या मिलेगा, इसका एजेंडा हम लेके चल रहे हैं। सर, राजन साळवीनंतर आता वैभव नाईक देखील तुमच्या पक्षात येणार का? कारण की राजन साळवींची एसीबीची चौकशी झालेली होती, आता वैभव नाईकांची पण एसीबीची चौकशी सुरू आहे. अरे बाबा, चौकशी काय, कोणी या ठिकाणी राजन साळवींनी स्वतः भावना व्यक्त केलेली आहे. शिवसेनेमध्ये अनेक लोक येत आहेत, अनेक जिल्ह्यातले, अनेक तालुक्यातले, राज्यभरातले लोक येत आहेत. आज शिवसेनेमध्ये लोक काय येत आहेत याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, पण शिवसेना तिकडून उभाटातून ते लोक काय येत आहेत याचा विचार तर समोरच्यांनी केला पाहिजे. आपल्याला सोडून माणसं जात आहेत का, कशासाठी जात आहेत याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण